तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र पारूला त्या अपघाताची बातमी कळाल्याच्या नंतर ती तर खूपच खचून जाते. तिला भीती या गोष्टीची असते की अपघातामध्ये माझ्या आदित्य सरला काही होऊ नये. मात्र ती खूप खचून गेल्याच्या नंतर तिथल्या बायका तिला सावरत असतात. पारू त्यांना स्वतःला धीर देऊन पारू त्यांना म्हणू लागते, तुम्ही इथेच थांबा, मी मात्र जिथे तो अपघात झालाय ना तिथेच जाऊन बघते. माझे आदित्य सर नक्कीच सुखरूप असतील. पण मात्र तिथलीच एक बाई म्हणू लागते की पारू तिथे जाऊन तू काय करणार, तिथं मात्र सगळं जळून खाक झालं आहे आणि जे काही लोक राहिले होते ना त्यांना ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. पण पारू मात्र त्यावेळी त्यांचं ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणू लागते की नाही नाही, असं होऊ शकत नाही, माझे आदित्य सर कामासाठी गेलेले आहे आणि ते सुखरूप घरी येतील. पण त्या बायका मात्र पारूला काही तिथनं जाऊ देत नसतात. मग त्यानंतर त्या बायकाला न पारूची तर खूपच काळजी वाटू लागते. मग पारू स्वतःची समजूत काढत म्हणू लागते, नाही मी असं अपशकून बोलणारच नाही, माझ्या आदित्य सर ना सुखरूपपणे नक्कीच घरी येतील आणि त्यांचं ते काम पूर्ण करूनच येतील. आणि मग त्यानंतर पारू म्हणू लागते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण आपलं काम करूया आणि मीही इथेच राहते. मला खात्री आहे की माझे आदित्य सर ना काम पूर्ण करूनच घरी येतील. आणि मग त्या परत कामाला लागत असतात. दुसरीकडे प्रीतम आणि अहिल्याही खूप काळजीत असतात. त्यांच्या ते परीने आदित्यचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्यावेळी अहिल्याने काही टीम पण कामाला लावलेली असती की तिचा मुलगा आदित्य लवकर सापडावा म्हणून. अहिल्या तर एका माणसाला सांगत असती की येणाऱ्या 24 तासामध्ये माझा आदित्य किर्लोस्कर, माझा मुलगा मला ना माझ्या समोर हजर हवा आहे. आणि मग त्यानंतर त्यातलाच एक माणूस म्हणू लागतो की अहिल्या मॅडम, तुम्ही ना त्या आदित्य सरांची काहीतरी खूण सांगा ना, मग आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायला ना सोपं जाईल. त्यानंतर मग अहिल्या तर शांतच राहते. अहिल्या म्हणू लागते, नाही मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही. आणि मग ती डायरेक्टली श्रीकांतकडे जाते. पण श्रीकांत म्हणू लागतो की अहिल्या, तुला माहीत नाही त्याने कशा रंगाचं शर्ट घातलं, त्याच्याकडे कशी बॅग आहे, पण पारूला मात्र नक्कीच माहिती असेल. मग त्यावेळी अहिल्याई हो म्हणत असते. मग ते पारूला कॉल करणारच असते. तेवढ्याच वेळामध्ये लगेच प्रीतम मात्र नको ते बोलत असतो. अहिल्याला म्हणू लागतो की आई तुझीच गलती आहे याच्यामध्ये, सगळे तुला काही गरजच नव्हती ना, आज जर तू माझ्या दादाला घराच्या बाहेर काढलं नसतं त्याचा हा अपघात झालाच नसता. पण अहिल्या मात्र त्याच्यावरनं खूपच ओरडते आणि म्हणू लागते की प्रीतम, मी तुला प्रत्येक वेळेस सांगते की तू आमच्यामध्ये नको बोलत जाऊ, कारण की तो आदित्य किर्लोस्कर आहे, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे तो, कारण की तो राखेतूनही खूप उंच भरारी घेऊ शकतो, त्यामुळे तू न अजिबात काहीच बोलायचं नाही. त्यावेळी प्रीतम शांतच बसतो. मग त्यानंतर प्रियाही प्रीतमची समजूत काढत त्याला शांत राहायला सांगते. त्यानंतर श्रीकांत आणि अहिल्या त्यांच्या परीने परत एकदा आदित्यचा शोध घ्यायला सुरुवात करतात. प्रत्येक जणाला कॉल करून बघत असतात. दुसरीकडे पारू आणि त्या बायका सोबतच बोलत गप्पा मारत काम करत असतात. त्यानंतर पारू म्हणू लागते, आता तुम्ही सगळ्या जणी घरी जा, कारण मला ना काहीच झालेलं नाही, मी एकदम ठीक आहे आणि मला खात्री आहे की आदित्य सर नक्कीच घरी येतील, त्यामुळे तुम्ही आता घरीच जा. आणि त्यावेळी त्या बायका तर काही पारूचं ऐकायला तयारच नसतात. त्या म्हणू लागतात, नाही ग पारू, तू एकटी कशी राहशील घरी, आम्ही पण थांबतो ना. पारू त्यांची समजूत काढत म्हणू लागते, नाही आता मी ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर त्या बायका जात असतात. पण पारूला मात्र घरामध्ये ना खूप एकटं एकटं वाटत असतं. ती एकटीच बसलेली असते. पारू अस्वस्थ बसलेलीच असते. पण तेवढ्याच वेळामध्ये त्या चाळीतला सावत्या घरी येतो. पारू तर त्याला बघून खूपच घाबरून जाते. पारू त्याला म्हणूही लागते, तू इथे काय करतो, पण ते सावत्या म्हणू लागतो, आता मला माहीत झालंय तुझा नवरा गेला आहे, तो कधीच परत येणार नाही, त्याच्यामुळे मी तुला धीर द्यायला आलो आहे. पारू मात्र त्याच्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करते. पण सावत्या मात्र तिला सतत बोलतच असतो. तेवढ्या वेळात पारू मात्र त्याला म्हणू लागते, तुला इथे येण्याची काय गरज होती. पण त्यावेळी तो सावत्या म्हणू लागतो, मला माहिती आहे पारू, आता तुझा नवरा गेलाय, तुला आता तो गेल्यामुळे काही पैसेही भेटतील ना, त्याच्यानंतर आपण दोघे ना मस्त आनंदात राहूया. त्यानंतर तो सावत्या पारूच्या जवळ जाण्याचा खूप प्रयत्न करतो. पारू मात्र त्याला लांब असं ढकलून देत असते. आणि मग त्यानंतर तो सावत्या मात्र पारूचं काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणू लागतो, अगं आतापर्यंत त्या आदित्यनं तुला इतकं सुख दिलं नसेल, त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त सुख मी तुला देईल. त्यानंतर पारूला तर खूपच राग येतो. पारू मात्र तिथं जवळ असणारं ते लाट नसतं, त्यांनी मात्र डायरेक्टली त्याच्या डोक्यातच वार करते. त्याच्या डोक्यात वार केल्यावर त्याला खूप जखम होते, खूप रक्तही वाहू लागते. त्यानंतर तो सावत्या तर जास्त चिडतो. पण पारू मात्र स्वतःला धीर देत खंबीरपणे त्या सावत्यावर प्रत्येक लाटण्याने वार करत असते. त्यानंतर ती त्याला मारत मारत बाहेर आणते. मग बाहेर ज्या बायका उभ्या होत्या त्याही सावत्याला मारू लागतात आणि पारूची मदत करतात.
आणि मग तो सावत्या मात्र पारूकडे बघून म्हणू लागतो, पारू तू खरंच खूप चुकीचं केलं आहे बरं का, याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणारच नाही. पण तेवढ्याच वेळामध्ये अहिल्या तिथे येते. तेवढ्या वेळामध्ये पारू लगेच तिच्या हातातलं लाटणं दुसऱ्या बाईकडे देते आणि तितक्याच वेळात ते लाटणं गायब करून टाकतं. अहिल्या म्हणू लागते की पारू मला ना तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. पारूला तर खूप आश्चर्य वाटतं. मग पारू अहिल्याला घेऊन त्यांच्या रूममध्ये जात असते. आणि मग अहिल्या पारूला म्हणू लागते की मला तर वाटलंच नव्हतं परत एकदा मी या घरामध्ये पाऊल ठेवेल, पण मला दुर्दैवानं माझ्या मुलासाठी परत एकदा या घरामध्ये यावं लागलं. पण त्यावेळी पारू म्हणू लागते, हो देवी आई, जे काही आहे ना ते आपण नंतर बोलूया, तुम्ही पहिले बसून घ्या. मग त्यानंतर अहिल्या खाली बसते आणि मग त्यानंतर अहिल्या मात्र तिचं जे काय आहे ते बोलायला सुरुवात करते. अहिल्या म्हणू लागते, खरं तर ना माझी चुकी आहे. त्या दिवशी आदित्य माझ्याकडे आलाही होता. मी जर त्याला त्या दिवशी तुझ्याकडे पाठवलं नसतं ना, मला हा दिवस बघायची गरजच नव्हती. आणि मग त्यावेळी पारूला तर खूपच वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर अहिल्या म्हणू लागते, हो मला खात्री आहे की माझा मुलगा ना कुठेतरी सुखरूप असणार आहे, पण तरीही मात्र मला त्याचा शोध घेण्यासाठी मला काही गोष्टी हव्या आहेत. त्या दिवशी तो घरामधून गेला होता ना, त्या दिवशी त्यांनी कोणत्या कलरचं शर्ट घातलं होतं, त्याच्याकडे काय काय वस्तू होत्या तू मला सांगू शकशील का? त्यावेळी पारू हो म्हणते. आणि मग पारू जे काही आदित्य सोबत घेऊन गेलेला असतो, त्याने कोणत्या कलरचं शर्ट पॅन्ट घातलेली असते ते सगळं काही ती अहिल्याला सांगू लागते. मग त्यावेळी पारू सांगू लागते की आदित्य सरांनी ना जांभळ्या कलरचा शर्ट घातला होता आणि काळ्या कलरची पॅन्ट होती आणि काळ्याच कलरची बॅग पण होती. आणि मग त्यावेळी पारू असंही म्हणते की देवी आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझा न पूर्ण विश्वास आहे की आदित्य सर सुखरूप घरी येतील. त्यावेळी अहिल्याही म्हणते, हो तुला तर आहे, पण मला माझ्या मुलावर न पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे तो सुखरूपपणे त्याचं काम करून नक्की घरी येईल. आणि मग त्यानंतर अहिल्या मात्र परत एकदा जे नाही ते माहिती पारूकडून विचारून घेत असते. अहिल्या विचारू लागते, काय ग, ज्या दिवशी आदित्य घरातून गेला होता त्या दिवशी त्यांनी तुला सांगितलं होतं का की तो कुठे राहणार आहे, कुठे जाणार आहे, त्याला कुठे काम करायचं आहे? पण त्यावेळी पारू म्हणू लागते, नाही देवी आई मला याच्याबद्दल ना काहीच माहिती नाही. त्यावेळी अहिल्या तर पारूवर खूपच चिडते आणि त्याला म्हणू लागते, काय ग, तू स्वतःला आदित्यची बायको समजते आणि मग तुला एवढंही त्याला विचारून घेऊ नाही का ग, तो कुठे राहणार आहे, कुठे जाणार आहे, काय काम करणार आहे? अहिल्या तर पारूवर खूपच चिडते. मग त्यावेळी अहिल्या पारूला म्हणू लागते, काय ग, तुझा नवरा कुठे जाणार आहे त्याची सगळी अपडेट तुला ठेवायला नको का? पण तेवढ्या वेळात पारू मात्र खाली मान घालून रडतच असते. त्यावेळी अहिल्या म्हणू लागते, हो मला तर माहीतच होतं तुला माझ्या आदित्यची काळजी घेताच येणार नाही, त्याच्यामुळेच मी आतापर्यंत तुमच्या लग्नाला विरोध करीत होते, पण मला आदित्यसाठी तुमच्या लग्नाला होकार द्यावा लागला. मग त्यानंतर अहिल्या पारूला म्हणू लागते, माझ्या आदित्यवर ना हे सगळं संकट आलं नसतं, पण या सगळ्या संकटाला जबाबदार न तूच आहे. त्याला न तुला आनंदात ठेवायचं म्हणून तो हे सगळं काही सहन करतो, नाहीतर तो आतापर्यंतच माझ्याकडे आला असता. आता तो तर मलाही विसरत चाललाय तुझ्यामुळे. त्यानंतर पारू म्हणू लागते की देवी आई तुम्ही नका न काळजी करू, मला खात्री आहे आदित्य सर नक्की घरी येतील. आणि मग त्यानंतर पारू अहिल्याला पाणी वगैरे देत असते. मग त्यानंतर अहिल्या जे पारूनं पाणी आणलेला असतं तो ग्लास मात्र फेकूनच देते. त्यावेळी पारू म्हणू लागते की देवी आई खरंच ना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की आदित्य सरांना काहीच होणार नाही. हे बघा माझं मंगळसूत्रही सुखरूप आहे ना, मग माझी खात्री आहे की आदित्य सरही सुखरूप असतील. जेव्हा ते मला फोन करतील ना, मी लगेच तुम्हाला कळवेल की आदित्य सर सुखरूप आहेत. मग त्यानंतर अहिल्या पारूला म्हणू लागते, हो तो माझा मुलगा आहे, त्याला जर कोणाला फोन करायचा असताना सगळ्यात आधी कळवायचं असेल ना तो मलाच कळवेल. आणि मग त्यानंतर अहिल्या तिथून जाण्यासाठी निघत असते. पण पारू जाता जाता अहिल्याला सांगत असते की देवी आई आदित्य सरांकडनं एक काळ्या कलरचं पॉकेट पण आहे आणि त्या पॉकेटमध्ये तुमचा फोटो पण आहे. त्यानंतर अहिल्या हो म्हणते. आणि मग त्यानंतर अहिल्या मात्र लगेच त्या माणसांना फोन करून सगळं काही जे पारूनं सांगितलं आहे ते सगळं काही त्या माणसांना सांगू लागते. मग अहिल्या लवकरात लवकर आदित्यचा शोध घ्यायलाही त्यांना सांगत असते. आणि मग त्यानंतर पारू मात्र अहिल्याला थांबवत म्हणू लागते की देवी आई तुम्ही ना प्लीज हळदी कुंकू घेऊन जा. त्यानंतर मग कुंकवाचा करांडा घेऊन दोघीजणी एकमेकींना कुंकू लावत असता. आणि मग त्यानंतर अहिल्या तिथनं निघून जाते. दुसरीकडे पारू देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या आदित्य सर सुखरूप असावा आणि ते लवकर घरी यावा. दुसरीकडे जिथं तो अपघात झालेला असतो तिथे मात्र सगळे लोक शोधत असतात. ते काही जखमी झालेल्या बॉडी आहेत ना त्यांना हॉस्पिटलला नेऊन पोहोचती करत असतात. तेवढ्याच वेळात एका माणसाला तिथे एका बॉडीजवळनं आदित्यचं पॉकेट आणि त्या पॉकेटमध्ये अहिल्याचा फोटो सापडतो. लगेच तो माणूस अहिल्याला कळवत असतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी पारू मात्र आदित्यचं ते शर्ट घेऊन त्याच्याशीच बोलत बसलेली असते, पण तेवढ्याच वेळा त्या काम करण्यासाठी बायका घरी येतात. त्या बायकांना असं वाटत असतं की पारू आज तरी म्हणेन की आपण आज काम बंद ठेवूया, कारण की माझं मनच लागत नाही. पण त्यावेळी पारू म्हणते काही झालं ना, आपण आपलं काम बंद ठेवायचं नाही, आपण आपलं काम चालू ठेवायचं. मग पारूचं बोलणं ऐकून त्या बायका परत एकदा कामाला सुरुवात करतात. दुसरीकडे अहिल्यालाही जसं काय आदित्यची काळजी नाही असं ती कंपनीच्या व्यवस्थित काम करत असते. तेवढ्या वेळात प्रीतम मात्र अहिल्याकडे खूप रागाने बघत असतो. त्याला असं वाटत असतं की माझा दादा सापडत नाही आणि आईला कंपनीच्या कामाचं पडलं आहे. पण अहिल्याला अर्जंटमध्ये तेवढ्यात एक कॉल येतो. अहिल्या मात्र तो कॉल रिसीव्ह करण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. तेवढ्याच वेळा दामिनी म्हणू लागते की दादासाहेब बघा ना, वहिनीचं काय चाललंय ना मला कळतच नाही. मला तर आपला आदित्य सापडत नाही, मला तर जेवणही जात नाही आणि वहिनीला मात्र त्यांच्या कामाची पडली आहे. मग त्यानंतर प्रीतमी असं म्हणतो की बाबा मला कळतच नाही, आपल्या आईला ना आपल्या दादाची अजिबातच काळजी नाही, तिला फक्त तिच्या कामाचीच पडलेली आहे. तेवढ्या वेळात श्रीकांत म्हणू लागतो अरे प्रीतम तू हे काय बोलतोय, सगळ्यात जास्त काळजी तर आदित्यची तिलाच आहे. पण मात्र तिनं हे सगळं काम बंद जर ठेवलं आणि आदित्यच्या शोधात लागली तर तिचं जगणं ना अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळे ती हेही काम चालू ठेवते आणि आदित्यची अपडेट तिकडं सगळ्या लोकांना सांगत राहते. मग त्यावेळी प्रीतम मात्र शांत बसतो. दुसरीकडे त्या बायका स्वयंपाक करत असतात, पण त्यांच्या डोक्यात असा विचार येतो की या बाईचा नवरा मात्र सापडत नाही, पण हिला मात्र हे काम काही बंद ठेवायचं नाही, हिला त्याची काळजी वगैरे आहे की नाही. पण पारू मात्र त्यांच्याजवळ बसते आणि त्यांना सांगू लागते की माझ्या नवऱ्याने आणि माझ्या देवी आईने मला असंच सांगितलं आहे, किती जरी संकट आलं ना पण आपलं काम कधीच थांबता कामा नये. आणि मग त्यानंतर त्या बायकाही पारूकडे आश्चर्याने बघू लागतात. पण तेवढ्याच वेळा श्रीकांत येतो. श्रीकांतनं पारूचं बोलणं ऐकल्यावर पारूबद्दल त्यालाही खूप अभिमान वाटू लागतो. त्यानंतर श्रीकांत मनातली मनातच म्हणू लागतो खरं तर अहिल्याही तिकडं काम थांबवत नाही आणि पारूही इकडे हिचं काम चालू ठेवते. खरं तर ना या सासू सुनेची जोडी ना खूपच शोभते. आणि मग त्यानंतर श्रीकांत मात्र पारूसोबत बोलण्यासाठी तिच्याकडे जात असतो. पारूलाही श्रीकांतला बघून खूप बरं वाटत असतं, तिला मात्र धीर दिल्यासारखंच होत असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.